हॅलो डिअर स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप 1 मधील एलिमेंट्स कोणते कोणते आहेत ते पाहणार आहोत आणि ते कसे लक्षात ठेवायचे ते पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, एक चार्ट करणार आहे. त्या चार्टमध्ये काय 4 कॉलम तयार करणार आहे आपण. ठीक आहे, त्यातला जो पहिला कॉलम असणार आहे तो आपला असणार आहे ॲटॉमिक नंबर्स. सेकंड कॉलम असणार आहे तो कुठला असणार आहे, नेम ऑफ द एलिमेंट्स, कुठले ग्रुप 1 मधील. आणि त्याच्यानंतर आपला थर्ड कॉलम असणार सिम्बॉल आणि फोर्थ कॉलम असणार ट्रिक. तर हे एलिमेंट्स कसे लक्षात ठेवणार आपण, तर ट्रिकने, आणि हे लक्षात इझिली राहतात. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ॲटॉमिक नंबर जो कॉलम आहे तो आधी पाहणार नाही. कोणता पाहणार आहे, नेम ऑफ द एलिमेंट आणि सिम्बॉल, त्याच्यानंतर ट्रिक. ठीक आहे, जो ग्रुप नंबर 1 मधील एलिमेंट आहे तो हायड्रोजन आहे. हायड्रोजनचा सिम्बॉल आहे H. लिथियम, त्याच्यानंतर येतो तो लिथियम एलिमेंट आहे, त्याचा सिम्बॉल आहे Li. त्याच्यानंतरचा एलिमेंट येतो तो कोणता आहे, सोडियम. सोडियमचा सिम्बॉल आहे Na. त्याच्यानंतरचा जो एलिमेंट येतो तो आहे पोटॅशियम. पोटॅशियमचा सिम्बॉल आहे K. त्याच्यानंतरचा एलिमेंट येतो तो रुबिडियम. रुबिडियमचा सिम्बॉल आहे Rb. त्याच्यानंतरचा जो एलिमेंट आहे तो आहे सेसियम. सेसियमचा सिम्बॉल आहे CS. आणि लास्टचा जो एलिमेंट आहे तो फ्रॅन्सियम. फ्रॅन्सियमचा सिम्बॉल आहे Fr. ठीक आहे, आता हे जे एलिमेंट आहे ग्रुप 1 मधील ते कसे लक्षात ठेवायचे, तर त्यासाठी आपण काय केले, एक ट्रिक बनवले. ठीक आहे, मग ट्रिक काय आहे बघा, हे ली ना क रे रब से फिर्याद. आता इथे काय केलं, यस पाहिजे होता सेसाठी, पण आपण ते मॅच व्हावं म्हणून एलिमेंटला काय केले, CE लिहिले. ट्रिक काय, हे ली ना क रे रब से फिर्याद. आता हायड्रोजनवरून काय घेतलं आपण, हे लिहिण्याचा, त्याच्यानंतर लिथियम ली घेतलं, सोडियमच्या सिम्बॉलवरून याने येतं म्हणून ना घेतलं, पोटॅशियमच्यावरून काय K सिम्बॉल आहे म्हणून करे घेतलं, आरबीचं जे सिम्बॉल आहे रुबिडियमचं म्हणून त्याच्यावरून रब घेतलं, सेसियमचा जो स्टार्टिंग आहे ते CE ने आहे म्हणून ते से घेतलं, आणि फ्रॅन्सियमचं काय आहे Fr आहे म्हणून त्याच्यावरून फिर्याद घेतलं. काय आहे ट्रिक त्याची, हे ली ना क रे रब से फिर्याद. आता जर ॲटॉमिक नंबर याचे लिहायचं म्हटलं तर काय करायचं, लक्षात ठेवायचं, ग्रुपमधला फक्त आणि फक्त काय जो स्टार्टिंगचा एलिमेंट असतो त्याचा फक्त ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती पाहिजे, आणि ते ॲटलिस्ट सर्वांना माहिती असतं. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आता सर्वांना माहिती आहे, ते किती, 1. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, मॅजिक नंबर काय करायचे, ॲड करायचे. मॅजिक नंबर म्हणजे काय असतात, पिरियडमधले जेवढे काय एलिमेंट असतात त्याचं काउंट असतं, त्याला म्हटलं जातं मॅजिक नंबर. आता मी काय केलं, जो काय आहे आपला हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती, 1 आहे, तर 1 मध्ये मी जर काय केलं, +2 ॲड केलं. 1 मध्ये काय केलं मी, +2 ॲड केलं, तर लिथियमचा जो काय येणार आहे तो ॲटॉमिक नंबर येणार. मग किती येणार सांगा मला, काय केलं आपण, 1 मध्ये +2 ॲड केल्यानंतर काय येणार आहे, 3 येणार आहे. जो 3 मीन्स काय असणार आपला लिथियमचा ॲटॉमिक नंबर. ते नेक्स्टला लिथियमपासून आपल्याला सोडियमचा ॲटॉमिक नंबर पाहिजे असेल तर आपण काय करायचं, जो काय लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे त्याच्यामध्ये ॲड काय करायचं, +8 करायचं. काय करायचं, ॲड +8. मग किती येतं आहे, 11 काय झाला, सोडियमचा ॲटॉमिक नंबर झाला. ठीक आहे, आता सोडियमपासून आपल्याला कोणाचं पाहिजे, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर पाहिजे असेल तर काय करायचं, सोडियमच्या ॲटॉमिक नंबरमध्ये काय करायचं, +8 करायचं. ते काय येणार आहे, आपला पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19. ठीक आहे, नेक्स्ट पोटॅशियमपासून रुबिडियमचा ॲटॉमिक नंबर पाहिजे असेल तर काय करायचं, 19 मध्ये परत काय करायचं, +18 करायचं. तर काय येते आपल्याला 37 येते. हा 37 कोणाचा, रुबिडियमचा ॲटॉमिक नंबर आहे. त्याच्यानंतर सेसियमचा जर आपल्याला ॲटॉमिक नंबर पाहिजे असेल तर 37 मध्ये काय करायचं, +18 करायचं. तो काय असणार आहे तुमचा, सेसियमचा ॲटॉमिक नंबर असणार किती आहे, 55 असणार आहे. जर आपल्याला काय करायचं, सेसियम पासून फ्रॅन्सियमचा ॲटॉमिक नंबर पाहिजे असेल तर 55 मध्ये काय करायचं, +32 करायचं. त्याच्यापासून फ्रॅन्सियमचं काय करतोय, आपल्याला ॲटॉमिक नंबर होतो किती आहे, 87. आता मी 2, 8, 8, 18, 18, 32 लिहिले, हे काय मॅजिक नंबर आहे. ठीक आहे, त्याच्यापासून आपल्याला काय भेटतात की कोणत्याही ग्रुपमधला आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर शोधू शकतो. ठीक आहे, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.